नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। सोलापुरात प्रेम प्रकरणातून मुलानेच जन्मदात्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईला मुलाने एका महिलेसह मिळून ठार मारले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे। त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। घरगुती गॅसच्या दरात करण्यात आलेल्या दरवाढीचा गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाकडून चुलीवर भाकरी करत निषेध करण्यात आलाय। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढत असून याचा फटका सामान्यांच्या खिशावर पडतोय। मोदी सरकार गो बॅकच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत। सोलापूर शहरातील मोदीखाना परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेला आरोप असलेल्या दोन्ही मृत मुलींच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी दोन्ही मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आणि प्रतीक गांधी व पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले हा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शन तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही यावर संताप व्यक्त केलाय। फुले सिनेमा जसा आहे तसा प्रदर्शित व्हावा अशी मागणी करत प्रकाश आंबेडकरांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर आता तुरुंगात बाहेर आलाय। 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। कोरटकरला असलेला धोका लक्षात घेता पोलिसांच्या सुरक्षेमध्ये त्याला नागपूरच्या घरी पोहोचवण्यात येणार आहे। आजारपणामुळे पत्नी गेल्या 3.5 वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या पत्नीच्या वेदना सहन होत नसल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा आवळून खून केलाय। तसेच स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जेल रोड भागात घडली आहे। मी लताचा गळा दाबून शेवट करतोय, पोरांनी मला माफ करावे अशा आशयाची चिठ्ठी सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने लिहिल्याचं आढळून आलंय। नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या। 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला भारतात आणले। राणाला 18 दिवसांची NIA कोठडीचा शिक्षा सुनावण्यात आली आहे, पण तहव्वूर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया 2009 पासून सुरू होती, पण भाजपा याचे क्रेडिट घेत आहे। भाजपानं राणाला क्रेडिट घेण्यासाठी भारतात आणलंय का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय। आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील एका अल्पवयीन मुलीला स्वतःला संपवावं लागले। गावातील गुंडांच्या त्रासाला वैतागून तिने अखेर गळफास घेत आत्महत्या केली। या घटनेनंतर वडगाव पोलिसात 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याला अखेर आज रात्री पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी NIAच्या वकिलांनी राणाची 20 दिवसाची कोठडी मागितली। राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यानं काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद NIAच्या वकिलांनी केला। कोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणा याला 18 दिवसांची कोठडी दिली आहे। उत्तर प्रदेश सोलर एनर्जी आणि गहू खरेदीत चांगलं काम करते, तसेच येत्या काळात सौर ऊर्जा आणि गहू खरेदीत उत्तर प्रदेश अजून चांगलं काम करेल असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे। ग्राहक अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज उत्तर प्रदेशातील PM सूर्यघर मोफत वीज योजना, PM कुसुम योजना आणि रबी विपणन वर्ष 2025 ते 26च्या अंतर्गत गहू खरेदीची आढावा बैठक घेतली आहे। बिहारमध्ये एक मुलगी पंखा दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली। फक्त प्रेमातच नाही तर तिने मुलाला मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे देखील सांगितले। मुलीने घरातील पंखा दुरुस्त करण्यासाठी एका व्यक्तीला घरी बोलवले आणि ती त्याच्या प्रेमात पडली। ज्यावेळी तो पहिल्यांदा तिच्या घरी पंखा दुरुस्त करण्यासाठी आला त्यावेळीच मुलीने त्याचा मोबाईल नंबर मागून घेतला आणि वारंवार त्याला घरी बोलवून त्याच्याशी जवळीक साधून घेतली। योग गुरु आणि उद्योगपती रामदेव बाबा पुन्हा चर्चेत आले आहे।
आता त्यांनी पतंजली ज्यूसच्या विक्रीसाठी कंबर कसताना शरबत जिहाद शब्दाचा वापर केला. एक सरबत कंपनी आपल्या कमाईचा वापर मशीद आणि मदरसे उभारण्यासाठी करते असा आरोप रामदेव बाबांनी केला आहे. पतंजली प्रोडक्ट्सनं रामदेव बाबांचा व्हिडिओ शेअर केलाय, त्यामुळे वाद आणखी वाढलाय. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराला लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून 14 जणांना इजा झाली आहे. भाजले गेल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमधील 2 लहान मुलींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये 14 महिन्यांच्या बाळांचा समावेश आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या भाचीने पतीसह सासरच्या 7 जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केलाय. एलिसने आणखी एक धक्कादायक खुलासा केलाय. तिचा पती विशाल लग्नाआधीपासूनच स्टेरॉइडचे इंजेक्शन्स घेऊन मसल्स बनवत होता, ज्यामुळे तो नपुंसक झालाय. एलिसने याबद्दल तिची सासू आणि नणंद यांच्याशी बोलली तेव्हा त्या म्हणाल्या, जर मूल पाहिजे असेल तर मोठ्या दिराकडून घे, असा आरोपही त्यांनी केला. सध्या एक अजब प्रेमाचं गजब प्रकरण समोर आलंय. अलीगडमध्ये एक महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेली. विशेष म्हणजे ही महिला घरातील दागिने आणि पैसे घेऊन घरातून पसार झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. ऑपरेशन ऑडी राबवत एसीबीनं पीडब्ल्यूडीचा कार्यकारी अभियंता हरिप्रसाद मीणाला उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणात अटक केली आहे. 10 वर्षांच्या नोकरीनंतर त्याचं वैध उत्पन्न 1 कोटी रुपये होतं, पण एसीबीच्या तपासात त्याच्याकडे 6 कोटींहून अधिकची संपत्ती आढळून आली. हरिप्रसादच्या 5 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. दुरुस्तीत घरात 2 बँक लॉकरच्या चाव्या मिळाल्या आहेत. ही लॉकर अद्याप उघडायची आहेत. तामिळनाडूचे वनमंत्री आणि द्रमुक पक्षाचे वरिष्ठ नेते के पोनमुडी यांनी हिंदू धर्मात कपाळावर लावल्या जाणाऱ्या टिळा संदर्भात अश्लील विधान करत त्याचा संबंध लैंगिक स्थितीशी जोडलाय. विशेष म्हणजे एका जाहीर कार्यक्रमात महिलांसमोर त्यांनी हे विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आता त्यांची पक्षाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. बँगलोरमधील टॉनिक ब्रँडला पिशव्यांसाठी पैसे आकारणे चांगलेच महागात पडले. विविध प्रकारचे मद्य विक्री करणाऱ्या टॉनिकचे देशभरातील अनेक शहरात मोठमोठी दुकाने आहेत. ग्राहक मंचाने टॉनिक स्टोअरला 1 लाखांचा दंड ठोठावलाय, तर ज्या ग्राहकाने तक्रार केली त्याला 5,000 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते NSUIचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यासोबतच अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची योजना आखली होती. अमेरिका आणि चीन या दोन्ही जागतिक महासत्तेमधील टॅरिफ वॉर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आता दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध एका वेगळ्या पातळीवर जात असल्याचं दिसतंय. चीनने शुक्रवारी अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क 125% वाढवले, ज्यामुळे आता जगातील 2 मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये स्पेनमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्य आणि हेलिकॉप्टरच्या पायलटचा समावेश आहे. हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर्स या कंपनीचे होते. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या दुर्घटनेशी चौकशी करतायत. ऑनलाईन अर्जांसाठीचे आपले सरकार पोर्टल बंद असल्याने 10वी-12वीतील खेळाडू विद्यार्थी सवलतीचे वाढीव क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. पोर्टल अचानक बंद झाल्याने पात्र खेळाडू अर्जच करू शकत नसल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे 10वी-12वीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर दोन्ही विभागात 12वी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून 10वीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण फेब्रुवारी-मार्च मधील मंडळाकडून 10वी-12वीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अनेक श्रीमंत लोकांनी उत्पन्नाचे खोटे प्रमाणपत्र काढून RTE कोट्यातून प्रवेश मिळवल्याचा आक्षेप घेत अशा प्रमाणपत्रांचा आणि RTEतून पळवाट काढणाऱ्या बोगस अल्पसंख्याक शाळांची चौकशी करावी अशी मागणी करत RTE पालक संघातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. वैयक्तिक आयुष्य ते करिअर अशा अनेक विषयांवर अलका कुबल बोलत होत्या. यावेळी त्यांनी आरक्षण पद्धतीमुळे काही पॉइंट्स मार्कांसाठीही विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही यावर विचार व्हायला हवा. चांगले गुण असतील त्यांना ऍडमिशन मिळायला हवं. आर्थिक परिस्थिती नसेल तर सरकारनं मदत केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय.
बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालाय. सूरज लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव झापूक झोपूक आहे. महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी लवकरच सूरजला घेऊन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच अनेकांना सूरजच्या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. सूरज पाठोपाठ आता बिग बॉस मराठीमधील आणखी एक स्पर्धक चित्रपटात झळकणार आहे आणि हा स्पर्धक म्हणजे डीपी दादा अर्थात धनंजय पवार आहे. धोनी आता चेन्नईचे कर्णधार पद सांभाळताना दिसणार आहे. ऋतुराजच्या हाताला फ्रॅक्चर असल्यानं तो आता हा IPL हंगाम खेळणार नाही. धोनीची कर्णधार झाल्याची बातमी येताच आता त्यावर सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली असा विश्वास करतोय की महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून IPL मध्ये खेळावे. धोनी जेव्हा कर्णधार असतो तेव्हा तो वेगळ्याच रंगात असतो. IPLचा कालचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये रंगला. बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला. RCBला घरच्या मैदानावर दारुण पराभवाला सामोरं जावं लागले. दिल्लीच्या विजयात KL राहुलने महत्वाची भूमिका बजावली आहे. सामना गमावल्यानंतर विराटला आणखी मोठा धक्का मिळालाय. विराटची आता 110 कोटींची कमाई कमी होणार असल्याचं म्हटलं जातंय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.